Okay, first question. Sin theta is minus 4 by 5. Pi less than theta less than 3 pi by 2. Find sin 2 theta, cos 2 theta, tan 2 theta. कंपाऊंड अँगलमध्ये पण हाच एक पॅटर्न होता बरोबर ना, तिथे पण आपण साइन एक्स प्लस पाय वगैरे फाइंड आउट करतो या टाइप. सो पाय लेस दॅन थीटा लेस दॅन 3 पाय बाय 2, विच क्वाड्रंट इट इज? सांगा. पाय लेस दॅन थीटा लेस दॅन 3 पाय बाय 2 कोणता क्वाड्रंट येणार आहे? थर्ड क्वाड्रंट. करेक्ट. थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन फक्त पॉझिटिव्ह आहे. हां, फक्त टॅन पॉझिटिव्ह यायला पाहिजे. हे काय बनणार तुमचं? निगेटिव्ह. कॉस आहे आणि साईन पण काय बनणार? निगेटिव्ह. बघूया ते तेव्हा. सो साइन थीटा आहे. साइन थीटा इज मायनस 4 बाय 5. करेक्ट. ट्रायंगल ड्रॉ करा. सेम आहे जसे आपण एक्झाम्पल सॉल्व केले होते कंपाऊंड अँगलमध्ये, सेम त्याच टाईपचे एक्झाम्पल आहे. सो साइन थीटा इज वॉट? अपोजिट अपॉन हायपोटेनस. करेक्ट. अपोजिट बाय हायपोटेनस. So adjacent side will be how much? 3. So you can write cos theta. Three by 5. Theta lies in third quadrant. So cos value will be negative. राइट. फर्स्ट काय फाइंड आउट करायचे? साइन 2 थीटा. 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. 2 इंटू साइन थीटा किती आहे? मायनस 4 बाय 5. कॉस थीटा किती आहे? मायनस 3 बाय 5. किती बनणार आहे? 24 बाय, करेक्ट ना? 24 बाय 25. सेकंड, कॉस 2 थीटा. काय यूज करणार? कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन. कोणताही फॉर्म्युला यूज करा. कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. मायनस 3 बाय 5 स्क्वेअर मायनस 4 बाय 5 स्क्वेअर. So this will be 9 by 25 minus 16 by 25. किती येणार आहे? मायनस 7 बाय 25. करेक्ट. करेक्ट. फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आहे, बाकी काही नाही. थर्ड, tan 2 theta. Okay, how you will calculate tan 2 theta? एक वे काय, एक तर फॉर्म्युला यूज करावा लागेल बरोबर ना. tan 2 थीटाचा फॉर्म्युला काय? 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. और तुमच्याकडे साइन आणि कॉसच्या व्हॅल्यूज आहेत. सो tan 2 थीटा कॅन बी रिटन ॲज sin 2 theta upon cos 2 theta. What is sin 2 theta? 24 by 25. And what is cos 2 theta? Minus 7 by 25.
25 कॅन्सल होणार. इट विल बी -24/7. राईट, कन्फ्युजन करायचं नाही. हे लोकेशन कसलं दिलेलं आहे? थीटाचं लोकेशन आहे. हां, थीटा आणि 2 थीटाचं लोकेशन सेम राहील का डिफरंट राहील? थीटाचं लोकेशन जसं फॉर एक्झाम्पल लेट्स से थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. हा तुमचा 60 डिग्री झाला. राईट, थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. आता जर मी 2 थीटा अँगल कन्सिडर करतोय, 60 डिग्रीचा क्वाड्रंट काय आहे तुमचा? फर्स्ट क्वाड्रंट. जर मी 2 थीटा अँगल कन्सिडर करतोय, त्या अँगलचा क्वाड्रंट काय होऊन जाणार आहे? चेंज होणार आहे. दिस इज 2 थीटा, दिस इज युअर सेकंड क्वाड्रंट. कळते का? थीटा आणि 2 म्हणजे असं नाही आहे की एक्झाम्पल याच्यासाठी घेतले, थीटाचं लोकेशन थर्ड आहे, थर्ड क्वाड्रंटमध्ये काय पॉझिटिव्ह आहे? टॅन पॉझिटिव्ह आहे, आणि बाकीचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज तुमचे काय येणार आहे? निगेटिव्ह. राईट, सो थीटा आणि 2 थीटा यांचे लोकेशन्स काय असणार आहे? डिफरंट. तुम्ही इथे एक्झाम्पल बघा, थीटा जर 60 डिग्री आहे फर्स्ट क्वाड्रंट, सो इथे साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काय येणार आहे? पॉझिटिव्ह. बट जर 2 थीटा कॅल्क्युलेट करायला घेतलं, म्हणजे साइन 2 थीटा कॅल्क्युलेट करायला घेतलं, कॉस 2 थीटा, सायन्स तुमच्या काय होणार आहे? चेंज होणार. हां, साइन 2 थीटा इथे पॉझिटिव्ह येईल, सेकंड क्वाड्रंट आहे, साइन 2 थीटा काय होणार? पॉझिटिव्ह. कॉस 2 थीटा काय होणार? निगेटिव्ह. टॅन 2 थीटा काय होणार? निगेटिव्ह. सो थीटा, 2 थीटा, 3 थीटा यांचे लोकेशन्स काय होणार आहे? चेंज, डिफरंट असतील, हे लक्षात घ्या. झाले? हां, सिम्पल आहे. सेकंड, tan x इज -3/4, sin 3x, cos 3x, tan 3x कॅल्क्युलेट करायचे. जमेल ना? फॉर्म्युला आहे तुमच्याकडे, sin 3x, cos 3x, tan 3x चे. So 3π/2 less than x less than 2π. What is the quadrant? Fourth quadrant. So tan, how we define tan? Opposite upon adjacent. This will be 5. Sin x लिया and cos x, आणि साइन टाका, काय पॉझिटिव्ह आहे काय निगेटिव्ह आहे. सो साइन एक्स विल बी अपोजिट बाय हायपोटेनस. एक्स लाइज इन फोर्थ क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंटमध्ये साइन काय? निगेटिव्ह. cos x adjacent by hypotenuse, fourth quadrant it is. cos x काय? फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह. राईट, करा त्या कॅल्क्युलेट. फर्स्ट काय कॅल्क्युलेट करायचं आहे? sin 3x, 3 sin x - 4 sin cube x. So sin x is -3/5. Sin cube x, क्यूब करायचं आहे. साइन क्यूब एक्स आहे, -3/5 चा क्यूब. दिस विल बी -9/5. -4 इंटू -3/5 चा क्यूब किती येणार? -3/5 चा क्यूब. 3 चा क्यूब किती आहे? 5 चा क्यूब 125. करा बरं हे सॉल्व. -9/5 -4 इंटू -27/125. करा बरं सॉल्व.
किती येते? सांगा किती येत आहेत आन्सर्स? आले कोणी केलं कॅल्क्युलेट? किती आलं? आलं का? किती आलं आन्सर? हां 508 हां डिवायडेड बाय 625. अजून कोणाचं डिफरंट आलं काय? ओके कसं सॉल्व कसं करणार आहे? हे बघ -9/5 ॲज इट इज लिहिलं आहे. मायनस मायनस काय होणार? प्लस 4 × 27 किती होतात? 108 अपॉन 125. आता इथे एक तर काहींनी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे करेक्ट. और LCM किती होणार? 125 कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 25. सो इथे पण मल्टिप्लाय कितीने करावं लागेल? 25. सो 25 × 9 किती होणार? 625 करेक्ट. 25 × 9 सो -625 प्लस 108. जे क्रॉस मल्टिप्लिकेशन करते त्यांनी क्रॉस मल्टिप्लाय करा. प्लस किती आहे? 108 अपॉन 125. सो क्रॉस मल्टिप्लाय -9 125 108 × 5 अपॉन 5 × 125. कोणी असं केलं? असं किती येते आन्सर? हे 625 झालं ना. 585 त्याला कशाने डिवाइड वगैरे 5ने होईल ना डिवाइड. 585 आहे ना, 5ने डिवाइड करा. 585 आलं आहे ना. 582 81 117. हे 117 तर नाही होणार आहे. ओके इथे आपण 25चा स्क्वेअर घेतला रे. इथे चुकलं ना. 25 × 9 किती होता? 25 × 9 LCM किती आहे? 125 करेक्ट. ही 108 ॲज इट इज लिहिलं. हे 5चं 25 कधी होणार आहे? 125 25ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो डिनॉमिनेटरला तुम्ही मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला पण काय करावं लागेल? मल्टिप्लाय. सो 25 × 9 किती होतात? 225. हां सो 225 मायनस 108 किती होणार आहे? किती येते? 117 अपॉन 125. आणि ज्यांनी असं केलं येते ना सेम आन्सर.
ज्यांचं झालं त्यांनी नेक्स्ट घ्या कॉस 3x घ्या कॅल्क्युलेट करायला. cos 3x इज इक्वल टू फॉर्म्युला लिहा, व्हॅल्यूज टाका. So second cos 3x is equal to 4 cos cube x minus 3 cos x. Cos x is plus 4 by 5 है, 4 by 5. करा कॅल्क्युलेशन. 4 इंटू 4चा क्यूब किती झाला 64, 5चा क्यूब मायनस 12 बाय 5. करा कॅल्क्युलेशन. हे चुकायला नको आता, इथे ठीक आहे मायनस वगैरे होतं. किती आलं मायनस 125. कोणाचं डिफरंट आलंय का? हां -40 तेच लिहिले, -44 अपॉन 125. काय करता तुम्ही, कसं करतात, क्रॉस मल्टिप्लाय करतात का एलसीएम, कशाने करतात? 4 इंटू 64 किती झाले 256. आणि इकडे तुम्हाला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार आहे? करेक्ट. सो 256 मायनस 300 अपॉन 125. करेक्ट. सो किती येणार ते -44 अपॉन 125. करेक्ट. tan 3x sin 3x अपॉन cos 3x. So sin 3x, what is sin 3x? Minus 117 upon 125. Cos 3x minus 44 upon 125. माइनस माइनस पण कॅन्सल होणार. 117 अपॉन 44. 117 अपॉन 44. झालं डन. नेक्स्ट पुढचा टॉपिक टाका.
हाफ अँगल फॉर्म्युले, हाफ अँगल फॉर्म्युले. हे बघा लक्ष द्या, अँगल सिम्पली अँगल आपण जेव्हा म्हणतोय तेव्हा अँगल आपण कशाने रिप्रेझेंट करतोय, थीटा एक्स वगैरे. हां, मल्टिपल अँगल जेव्हा म्हणतोय, मल्टिपल अँगल जे आपण फॉर्म्युले आत्ता बघितले, मल्टिपल अँगलचे फॉर्म्युले बघितले, किंवा आपण एक्स लिहिलंय तर एक्स लिहूयात. आपण फॉर्म्युले कशात एक्समध्ये लिहिलेत रे. सो अँगल सिम्पली एक्स असेल, इट्स अ अँगल. मल्टिपल अँगल म्हणजे काय झाले, 2x 3x. आता वर्ड काय, हाफ अँगल म्हणजे काय होणार, हां एक्स आहे, अँगल किती एक्स, याचं हाफ करायचं आहे म्हणजे अँगल किती होणार, x/2. सो x/2 साठी आपण फॉर्म्युलेज लिहिणार आहोत. क्लिअर आहे काय तिन्ही टर्म. अँगल म्हणजे सिम्पली एक्स, मल्टिपल अँगल म्हणजे 2x 3x 4x 5x, आणि हाफ अँगल म्हणजे x/2. राईट. आता हे फॉर्म्युले लर्न करायची गरज नाही आहे, जे मल्टिपल अँगलचे फॉर्म्युले तेच आपण यूज करून हाफ अँगलचे फॉर्म्युले लिहिणार आहोत. हां, फक्त व्यवस्थित लक्ष द्या, हे फॉर्म्युले लर्न करायचे नाहीत. मल्टिपल अँगलचे फॉर्म्युले प्रॉपर लर्न करा, हे फॉर्म्युले लिहिता येतील. सो फर्स्ट फॉर्म्युला होता साइन 2x. काय होता साइन 2x फॉर्म्युला, 2 sin x इंटू कॉस एक्स. करेक्ट. याच्यात आपण थोडं मॉडिफिकेशन करूया. हे बघा इथे 2x आहे, लेफ्ट हँड साईडला अँगल किती आहे, 2x. राईट साईडला अँगल काय झाला, 2x हाफ किती झालं, x. हां, सिम्पल कॉन्सेप्ट आहे. इथे डबल अँगल आहे, 2x आहे, लेफ्ट हँड साईडला अँगल किती, 2x. राईट साईडला फॉर्म्युला लिहिताना अँगल काय होतोय, हाफ. अँगल काय होतोय, हाफ. सो मला जर साइन एक्स साठी लिहायचं असेल, व्हॉट विल बी साइन एक्स, सांगा. साइन एक्सचा फॉर्म्युला, अँगल किती आहे, एक्स, एक्सचं हाफ किती होणार, x/2. सो राईट साईडला फॉर्म्युला काय बनेल, 2 sin x/2 cos x/2. क्लिअर आहे का. बस हाच कॉन्सेप्ट आपल्याला यूज करायचा आहे. नेक्स्ट तुमचा फॉर्म्युला कसला आहे, cos 2x. राईट, व्यवस्थित लक्ष द्या, cos 2x. सो एक फॉर्म्युला आहे cos² x मायनस sin² x. ओके, तो मी कन्सिडर नाही करत आहे. 2 cos² x मायनस 1 हा फॉर्म्युला घेऊयात आपण. cos 2x हा फॉर्म्युला आहे, 2 cos² x मायनस 1. मायनस 1 इकडे शिफ्ट करा, काय बनणार, 1 प्लस cos 2x इज इक्वल टू 2 cos² x. करेक्ट. हा 2 इथे मल्टिप्लिकेशनमध्ये, याला इकडे शिफ्ट केलं तर काय होणार, डिवाइड. सो काय होणार, 1 प्लस cos 2x अपॉन 2 इज इक्वल टू cos² x. क्लिअर आहे का. सो साईड आपण चेंज करूयात. cos² x विल बी इक्वल टू 1 प्लस cos 2x अपॉन 2. व्हॉट अबाउट cos x, cos x ची व्हॅल्यू काय बनणार, अंडर रूट 1 प्लस cos 2x अपॉन 2. क्लिअर आहे काय. cos x काय बनणार, 1 प्लस cos 2x अपॉन 2. क्लिअर आहे का. हा एक फॉर्म्युला आपल्याला बऱ्याच ठिकाणी लागेल. हां, cos² x इज इक्वल टू, cos² x इज इक्वल टू काय असतं, 1 प्लस cos 2x अपॉन 2. आता हे सेपरेटली लर्न करायची गरज नाही, जिथे रिक्वायर्ड आहे यू कॅन राईट दिस. cos 2x इज इक्वल टू 2 cos² x मायनस 1. मायनस 1ला इकडे शिफ्ट केलं काय झालं, प्लस, आणि हा 2 काय झाला, डिवाइड. हां, सेपरेट लर्न करायची गरज नाही आहे. आता बघा हा फॉर्म्युला ऑब्झर्व करा, cos 2x आहे, इथे किती आहे, 2x. लेफ्ट हँड साईडला 2x आहे, डबल आहे. राईट साईडला अँगल काय होतोय, हाफ. अँगल काय होतोय, हाफ. सो वी कॅन राईट, मला जर cos x साठी फॉर्म्युला लिहायचा आहे, cos x साठी जर फॉर्म्युला लिहायचा आहे, एक तर हा झाला,
इथेच आपण चेंज करू शकतो. काय चेंज करणार? 2 cos स्क्वेअर x/2 -1. करेक्ट आहे का? बरोबर ना. इथे किती होतं? cos 2x होतं. करेक्ट. 2xचा इथे अँगल काय झाला? हाफ. आता जर मी cos x लिहिलं तर xचा हाफ किती होणार? x/2. सो फॉर्म्युला काय बनला? 2 cos स्क्वेअर x/2 -1. राईट. पुढे कंटिन्यू करूयात. cos 2xचा आणखी एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. काय cos 2xचा फॉर्म्युला? 1 - 2 sin स्क्वेअर x. 1 - 2 sin स्क्वेअर x. जसं इथे चेंजेस केले होते सेम इथे आपल्याला चेंजेस करायचे. हा 2 sin स्क्वेअर x इकडे शिफ्ट करा, cos 2x इकडे शिफ्ट करा. हे मायनस आहे, इकडे जाऊन काय होणार? प्लस 2 sin स्क्वेअर x. इट विल बी इक्वल टू वॉट? 1 - cos 2x. करेक्ट. सो व्हॉट अबाउट sin स्क्वेअर x? sin स्क्वेअर x विल बी इक्वल टू किती होणार? 1 - cos 2x अपॉन 2. राईट. अँगल हाफ होत आहे. 2x आहे, 2x इकडे काय झालं? हाफ. 2xचा हाफ किती झालं? x. इथे पण 2x आहे, 2x इथे अँगल किती झालं? हाफ. हे लॉजिक लक्षात होत आहे. म्हणजे जसं इथे sin 2x, 2xचा अँगल हाफ होत आहे, इथे 2x अँगल काय झाले? हाफ राईट साईडला. सो सेम याला पण आपण x/2च्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. जसं हे 2x आहे, 1 - 2 sin स्क्वेअर x आहे. सेम cos xचा परत काय फॉर्म्युला बनेल? 1 - 2 sin स्क्वेअर x/2. हां, हे क्लिअर आहे का? हे दोन फॉर्म्युले आपल्याला बऱ्याच ठिकाणी यूज होतील ना, इवन 12ला पण. एक cos स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला आणि दुसरा कोणता फॉर्म्युला आहे? sin स्क्वेअर एक्स. सेपरेटली लर्न करायची गरज नाही. तुम्हाला तुमचे मल्टिपल अँगलचे फॉर्म्युले आहेत. cos 2xचा हा फॉर्म्युला आहे 2 cos स्क्वेअर एक्स -1 आणि दुसरा फॉर्म्युला काय? 1 - 2 sin स्क्वेअर एक्स. याच्यात फक्त आपण मायन्यूट चेंजेस केलेत. नेक्स्ट थर्ड, tan 2x आपल्याकडे फॉर्म्युला काय? 2 tan x अपॉन 1 - tan स्क्वेअर एक्स. 2x अँगल काय झाला? हाफ. सो व्हॉट अबाउट tan x? काय होणार सांगा? 2 tan x/2 अपॉन 1 - tan स्क्वेअर x/. राईट. सो पुन्हा सांगतो, हे सेपरेटली लर्न करायची गरज नाही आहे. जिथे पण हे x/2 वाले फॉर्म्युले लागतील ते आपण कसे डिराईव्ह करतो आहे? युजिंग मल्टिपल अँगल्सचे फॉर्म्युलेज डिराईव्ह करतो. हां, सो जिथे पण रिक्वायर्ड आहे सिम्पली तुम्ही साईडला मल्टिपल अँगलचा फॉर्म्युला लिहू शकता आणि त्याच्यावरून हाफ अँगलचा फॉर्म्युला काय करायचं तुम्हाला लिहायचं. सर लिहून घ्या पटकन. या दोन फॉर्म्युला स्टार मार्क करून ठेवा. एक cos स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू आहे cos स्क्वेअर एक्स आणि sin स्क्वेअर एक्स. हाफ अँगल काय म्हटले? x/2च्या टर्म आहेत. डिराईव्ह आपण कसं करतोय? युजिंग मल्टिपल अँगलचे फॉर्म्युलेज यूज केलेत. सो लेफ्ट हँड साईडला 2x आहे, डबल अँगल. राईट साईडला अँगल हाफ होतोय.
झाले लिहून? Right, question लिहा. The value of sin pi by 8 is, the value of sin pi by 8 is, सो आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कसली आहे? साइन पाय बाय 8 इज हाऊ मच? पाय बाय 8 म्हणजे किती डिग्री झालं सांगा? अँगल किती झाला पाय बाय 8 म्हणजे? पाय बाय 8 म्हणजे किती डिग्री झालं सांगा? आपण बघितलं ना, रेडियन टू डिग्री 20, हां 22.5 डिग्री, बरोबर ना? कसं फाइंड आउट केलं? पाय बाय 8 आहे, पाय बाय 8 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 180 बाय पायने. हां, सो 180 डिवायडेड बाय 8 करा, किती होणार आहे? 22.5. सो आपण इथे काय फाइंड आउट करतोय? वी आर फाइंडिंग साइन 22.5 डिग्री फाइंड आउट करतोय आपण. काय फाइंड आउट करतोय? साइन 22.5 डिग्री. हां, ओके. याचं डबल किती होतं? 22.5चं डबल 45. आपल्याला साइन 45 माहिती आहे, बरोबर आहे का? बरोबर ना? 22.5चं डबल, जसं पाय बाय 8 आहे, पाय बाय 8चं डबल किती होणार? पाय बाय 4. साइन पाय बाय 4, साइन 45 या नोन व्हॅल्यूज आहेत. साइन 45 किती आहे? 1/√2. करेक्ट? सो इथे आपण एक फॉर्म्युला लिहिला आहे. हे बघा, लक्षात आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? साइन पाय बाय 8 फाइंड आउट करायचं आहे. जर मी x इज इक्वल टू पाय बाय 8 टाकलं, x इज इक्वल टू किती टाकलं? या फॉर्म्युल्यामध्ये x इज इक्वल टू पाय बाय 8 टाकलं, तर इथे टर्म काय बनेल? 1 मायनस कॉस 2 इंटू पाय बाय 8 अपॉन 2. म्हणजे टर्म काय बनली? 1 मायनस कॉस काय बनलं? पाय बाय 8 किती बनणार आहे? पाय बाय 4 बनेल. कॉस पाय बाय 4 किंवा कॉस 45 आपल्याला माहिती आहे. बस कॉस पाय बाय 4ची व्हॅल्यू टाका किती आहे. त्याच्यामुळे हे फॉर्म्युले बघ, हा पार्ट आणि हा पार्ट एकदम इम्पॉर्टंट आहे. हे बऱ्याच ठिकाणी आपल्याला यूज होणार आहे. कॉस स्क्वेअर एक्स आणि साइन स्क्वेअर एक्स. ओके, सो राईट डाऊन. वी नो साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू, साइन स्क्वेअर एक्सचा जो फॉर्म्युला लिहिला आहे आपण हाफ अँगल फॉर्म्युल्यामध्ये, तो फॉर्म्युला लिहा. साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2x अपॉन 2. पुट x इज इक्वल टू पाय बाय 8. एक्सच्या जागी काय टाकूयात आपण? पाय बाय 8. सो टर्म काय बनणार? साइन स्क्वेअर पाय बाय 8 इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2 इंटू पाय बाय 8 अपॉन 2. सो हे काय बनणार? 1 मायनस कॉस पाय बाय 4 अपॉन 2. So therefore, what about sin pi by 8? Under root 1 minus cos pi by 4 upon 2. करेक्ट आहे का? ही साइन स्क्वेअरची टर्म आहे, साइन स्क्वेअर पाय बाय 8ची टर्म आहे. इथून साइन पाय बाय 8 कसं फाइंड आउट करणार? टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड.
आता ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो देअरफॉर साइन पाय बाय 8 इज इक्वल टू साइन पाय बाय 8 इज इक्वल टू अंडर रूट 1 मायनस, हे क्लिअर आहे का इथपर्यंत? साइन स्क्वेअर एक्स हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. इथे एक्स इज इक्वल टू किती टाकलं? पाय बाय 8. हे कॉस 2 इंटू पाय बाय 8 झालं, म्हणजे कॉस पाय बाय 4 झालं. साइन स्क्वेअरची टर्म आहे, तिथून साइन पाय बाय 8 टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड. सो 1 मायनस कॉस पाय बाय 4 किती आहे? 1 बाय रूट 2 डिवायडेड बाय 2. राईट. हे सिम्प्लिफाय करूयात जेवढं पॉसिबल आहे ते. काय होणार सांगा? कसं सिम्प्लिफाय करणार? हे क्रॉस मल्टिप्लाय होईल. करेक्ट. लक्ष द्या, नंतर लिहा. हे क्रॉस मल्टिप्लाय होईल. काय होणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन झाल्यावर 1 इंटू रूट 2 किती होणार? किती होणार? रूट 2. बरोबर ना. अंडर रूटमध्ये रूट 2 आहे. रूट 2 मायनस 1 अपॉन रूट 2. बरोबर ना. असं लिहू शकतो 2 रूट 2. करेक्ट. फर्दर आणखी काय करू शकतो? अंडर रूट 2 मायनस 1 अपॉन 2 रूट 2 अशी टर्म आहे. याला जर रॅशनलायझेशन करायचं आहे, कितीने मल्टिप्लाय करणार? यू कॅन मल्टिप्लाय दिस विथ रूट 2 अपॉन रूट 2. क्लिअर आहे का स्टेप? हे बघा, इथे क्रॉस मल्टिप्लाय केलं, रूट 2 मायनस 1 अपॉन रूट 2. नंतर कशाने मल्टिप्लाय करतोय? रूट 2 ने मल्टिप्लाय करतोय. सो बघा काय होणार टर्म? डिनॉमिनेटरला काय टर्म येणार सांगा? डिनॉमिनेटरची टर्म सांगा. 2 रूट 2 इंटू रूट 2 असं आहे. 2 रूट 2 इंटू रूट 2. हां, किती होणार? 4. आणि अंडर रूटमध्ये म्हणजे अंडर रूटमधून तुम्ही बाहेर काढू शकता. किती होणार ते? 2. 2 रूट 2 इंटू रूट 2 किती झालं? 4. आतमध्ये काय होणार? रूट 2 इंटू रूट 2 मायनस रूट. क्लिअर आहे? बरोबर आहे का? रूट 2 ने मल्टिप्लाय केलं, रूट 2 इंटू रूट 2 किती झालं? 2 मायनस रूट 2 इंटू 1 किती झालं? रूट 2 डिवायडेड बाय 2 रूट 2 इंटू रूट 2 किती झालं? 4. सो साइन पाय बाय 8 व्हॉट इज द व्हॅल्यू? अंडर रूट 2 मायनस रूट 2 डिवायडेड बाय 2. हे पण सिम्प्लिफिकेशन लक्षात होऊ द्या. विचारलेलं एकदा साइन पाय बाय 8 किंवा कॉस पाय बाय 8 आउट ऑफ 2 काहीतरी विचारलेले. हां, साइन पाय बाय 8, पाय बाय 8 म्हणजे 22.5 डिग्री फाइंड आउट करतोय आपण. सो 22.5 कसला हाफ आहे? 45. 45चा हाफ किती होणार? सो नोन अँगल आहे. 45 इज नोन अँगल. सो आपण हाफ अँगलचे फॉर्म्युले यूज करतोय साइन स्क्वेअर एक्सचा. इथे एक्स इज इक्वल टू पाय बाय 8 टाकलं आणि पुढे कॅल्क्युलेशनचा पार्ट. हे क्लिअर आहे का? कॅल्क्युलेशन इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आहे पहिले. काही डिफिकल्टी असेल तर विचारा कॅल्क्युलेशनमध्ये. आणि रूट 2 ने आपण मल्टिप्लाय आणि डिवाइड करतोय. ज्यांचं झालं त्यांनी कॉस पाय बाय 8 घ्या फाइंड आउट करायला. कॉस पाय बाय 8 कॉस स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, तो लिहायचा आणि सेम प्रोसीड करायचं. कॉस पाय बाय 8 कॉस स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला लिहिला आहे आपण इथे. इथे फक्त प्लसचं साईन आहे. करा फाइंड आउट. कॉस पाय बाय 8
कॉस पाय बाय 8. चेंजेस काय होणार, फक्त इथे प्लस बनेल. कॉस स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला काय, 1 प्लस कॉस 2x अपॉन 2. परत एक्स किती टाकायचा, पाय बाय 8. इथे कॉस स्क्वेअर कॉसची टर्म येणार, इथे प्लस प्लस येणार आहे, बाकी काही चेंज नाही होणार. हां सेम तसंच करायचं ना. एक 1 प्लस कॉस काय होणार, 2 पाय बाय 8. 2 पाय बाय 8 काय होणार, पाय बाय 4. इथे फॉर्म्युला काय तुमचा प्लस, बस फक्त प्लस प्लस साईन बनेल, बाकी काही चेंज नाही होणार. तसंच कॉपी नका करू, फक्त सॉल्व करा ते ओरली. तुला कळालंच नाही वाटतं. हे फाइंड आउट करायचं बरोबर. हे म्हणजे आपण काय फाइंड आउट करतोय, कॉस 22.5 डिग्री. आपल्याला काय माहिती आहे, याच्या डबलचे अँगल्स माहिती आहे, 45चे अँगल्स माहिती आहे, साईन 45 कॉस 45. कॉस स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला होता बरोबर ना. काय लिहिला तो, 1 प्लस कॉस 2x अपॉन 2. म्हणजे हां सेम असंच आहे. हे काय होणार, 1 प्लस कॉस 2x अपॉन 2. आता काय फाइंड आउट करायचं, एक्स इज इक्वल टू पाय बाय 8 याच्यात टाकून द्या. म्हणजे काय होणार, कॉस पाय बाय 8 जे फाइंड आउट करायचे भेटलं आहे, अपॉन 1 प्लस हे किती होणार, 2 इंटू पाय बाय 8 म्हणजे किती होणार, पाय बाय 4 अपॉन 1 बाय रूट 2 टाका. सेम टर्म आले ना, क्रॉस मल्टिप्लाय करा. कळालं का नाही काय करायचं आहे. तर तुम्ही साईन 15 कॉस 15 पण फाइंड आउट करू शकतात, बरोबर आहे का. 15च्या डबल काय 30, कॉस 30 तुम्हाला माहिती आहे. हां ते लक्षात होऊ द्या. 15 डिग्री आलं तर तुम्ही त्याचे पण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फाइंड आउट करू शकतात. कॉस पाय बाय 4 किती, 1 बाय रूट 2. हां अरे सेम ते क्रॉस मल्टिप्लाय जसं केलं तर करत चला. झालं का. टॅन पाय बाय 8 फाइंड आउट करा, टॅन पाय बाय 8. आता टॅन हे बघा, टॅन पाय बाय 8 फाइंड आउट करण्याचे 2 वेज झाले. एक तर तुम्ही काय करू शकतात, साईन पाय बाय 8 डिवायडेड बाय कॉस पाय बाय 8. बट जर फक्त क्वेश्चनच असं असेल की तुम्हाला डायरेक्टली हीच व्हॅल्यू विचारली आहे, टॅन पाय बाय 8, मग कसं सॉल्व करणार, मग सगळं फाइंड आउट करणार का, साईन पाय बाय 8 फाइंड आउट करावं लागेल, कॉस पाय बाय 8 फाइंड आउट करावं लागेल, मग साईन बाय कॉस केलं तर काय बनेल, टॅन. डायरेक्ट कसं फाइंड आउट करणार, डायरेक्टली मला टॅन पाय बाय 8 फाइंड आउट करायचं. कसं फाइंड आउट करणार, टॅन पाय बाय 8. हां पण त्याच्यासाठी साईन पाय बाय 8 माहिती पाहिजे. हे तर आपण इथे कॅल्क्युलेट केलं आहे म्हणून माहिती आहे आपल्याला. साईन पाय बाय 8 पण माहिती झाला, कॉस पाय बाय 8 तुम्ही कॅल्क्युलेट केलं आहे, तो किती आला, इथे प्लसचं साईन आहे. हां तो साईन पाय बाय 8 कॉस पाय बाय 8 माहिती आहे, ते तुम्ही यूज करू शकतात, राईट. बट क्वेश्चन फक्त एवढाच आला, द व्हॅल्यू ऑफ टॅन पाय बाय 8 इज,
मग कसं सॉल्व करणार ते विचारते. मग असं करणार का की साईन पाय बाय एट एवढं पूर्ण कॅल्क्युलेशन करणार, परत कॉस पाय बाय एट आणि मग ते डिवाईड करणार. डायरेक्टली हाफ अँगलचा कॉन्सेप्ट यूज करून कसं फाइंड आउट करणार. हां आपल्याकडे tan 2x फॉर्म्युला आहे, तो यूज करू शकतो आपण. बरोबर आहे का? करा बरं tan 2x फॉर्म्युला. करू शकतो का tan 2x फॉर्म्युला डायरेक्टली यूज करू शकतो, ते पण सांगा. का असंच करावं लागेल. बरोबर असं होतंय का? असं होईल का? सॉल्व होईल का? काय हे बघा, एक वेग काय आहे, तुम्ही असं कॅल्क्युलेट करू शकतात. साईन पाय बाय एट अपॉन कॉस पाय बाय एट. साईन पाय बाय एट आहे किती आहे, √2 मायनस √2 अपॉन 2 आणि कॉस पाय बाय एट किती आला आहे, √2 प्लस √2 अपॉन 2. हे काय झालं, कॅन्सल. सो √2 मायनस √2 अपॉन 2 प्लस √2 ही कसली व्हॅल्यू बनेल, tan पाय बाय एट. बरोबर ना, कसली व्हॅल्यू बनेल ती, tan पाय बाय एट. आता क्वेश्चन काय होता, हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही tan पाय बाय एट फाइंड आउट करू शकता का? हे तर लिहून घ्या आता. साईन पाय बाय एट बाय कॉस पाय बाय एट, tan पाय बाय एट इज इक्वल टू टाका. आणि या फॉर्म्युल्यामध्ये काय चेंजेस करणार ते सांगा तुम्ही मला.
इथे tan x चा काय फॉर्म्युला बनेल? इथे जर मला tan x लिहायचं आहे तर मला राईट साईडला काय लिहिता येईल? इथे जर tan x साठी फॉर्म्युला लिहायचा आहे, राईट साईडला काय फॉर्म्युला बनेल? 2 tan, इथे 2x आहे, 2x चा अँगल काय होतोय? हाफ, बरोबर ना? मग tan x ला काय करावं लागेल? x/2, 1 मायनस tan स्क्वेअर x/2. हा फॉर्म्युला यूज करता येईल का डायरेक्टली, जसं आपण इथे करत होतो? इथे x काय टाकून दिला? π/8. तसं इथे टाकता येईल का π/8? हां, टाकता येईल. काय होणार? डायरेक्टली इथे tan π/8 टाकलं तर काय होईल? हे काय होणार? tan π/16 माहिती आहे का? π/16 म्हणजे 22.5चं परत हाफ झालं, कळते का? π/4 म्हणजे किती? 45. त्याचं हाफ केलं तर किती झालं? π/8, 22.5. त्याचं परत हाफ केलं तर किती होणार? π/16. माहिती आहे का तुम्हाला π/16? π/16 माहिती आहे का? म्हणजे 22.5चं हाफ. त्याचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज माहिती आहे का आपल्याला? π/16चे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज माहिती आहेत का? नाही ना? अरे 22.5चेच माहिती नव्हते, बरोबर ना? ते आपण फाइंड आउट केले. मग 22.5चं परत हाफ केलं, हां, तर ते 11 पॉईंट किती होणार? 25. त्याचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज माहिती आहे का? मग हे यूज करता येईल का आपल्याला डायरेक्टली? हां, ते विचारतो मी. डायरेक्ट आपल्याला फॉर्म्युला यूज करता येईल का नाही करता येणार? हां, तर तुम्हाला जर tan π/8 फाइंड आउट करायचं आहे, साईन आणि कॉसच्या व्हॅल्यूज लागतील. साईन π/8 आणि कॉस π/8. क्लिअर आहे का टॉपिक? हे दोन फॉर्म्युले लक्षात होत्या, कॉस स्क्वेअर एक्स आणि साइन स्क्वेअर एक्स. आणखी याच्यावर क्वेश्चन काय आहे? साइन 15 डिग्री, कॉस 15 डिग्री, टॅन 15 डिग्री. हां, होमवर्कला घ्या. फाइंड व्हॅल्यूज ऑफ साइन 15 डिग्री, 15 डिग्री, कॉस 15 डिग्री and tan 15 डिग्री. राईट? कसं सॉल्व करणार? सेम याच फॉर्म्युल्याने. 15 डिग्रीचं डबल माहिती किती आहे? 30. आपल्याला कॉस 30 वगैरे माहिती. इथे तुम्हाला x इज इक्वल टू 15 टाकावं लागेल. सो इथे 1 मायनस कॉस 30 बनेल. कॉस 30 माहिती आहे, सॉल्व करा. ठीक आहे, सो एवढं करून या आणि एकदा फॉर्म्युले व्यवस्थित रिवाईज करायचे. हां.